रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. रात्रीच्या वेळी केज अंबेजोगाई महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करून केलं जेरबंद. पोलिसांच्या दबंग कारवाईमुळे केज पोलिसांचं कौतुक. बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात जबरी चोऱ्यांसह दरोड्यांच्या प्रकारांमध्ये दिवसांदिवस वाढ होत चालली आहे आणि त्या अनुषंगाने केज पोलीस अलर्ट मोडवर आलेले असून अशा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि चोऱ्या आणि दरोडे अशा प्रकरणाला आळा घालण्यासाठी केज पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. त्यामुळे अशा आरोपींची कुठल्याही प्रकारची गय केली जाणार नाही असे यावरून स्पष्ट दिसून येत आहे. अशाच प्रकारची घटना ही दिनांक 13 जून 2026 रोजी शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान केज अंबाजोगाई महामार्गावर रात्रीच्या वेळी जबरी चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून मुद्देमालासह जेरबंद केलं असून या पोलिसांच्या दबंग कारवाईमुळे केज पोलिसांचे कौतुक होत आहे. दिनांक 13 जून 2026 रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्याने केज तालुक्यातील पिसेगाव येथील धनराज नामदेव सूर्यवंशी वय वर्ष 30 हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून गावाकडे जात असताना पिसेगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला चोरट्यांनी त्यांची दुचाकी आडवी लावून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम सोन्याचे दागिने चोरले असता प्रियंका धनराज सूर्यवंशी आणि धनराज सूर्यवंशी यांनी जोरजोराने आरडाओरडा केल्याने त्यातील चोर हे त्यांच्याजवळील एक मोटारसायकल सोडून तेथून जंगलात पळून गेले अशी माहिती धनराज सूर्यवंशी यांनी भ्रमणध्वनीवरून केज पोलिसांना सांगितलं की आम्ही पती-पत्नी असे त्यांच्या मोटारसायकल क्रमांक MH44A 2430 या नंबरच्या दुचाकीवर बसून पिसेगाव फाट्यापासून गावाकडे जात असताना पिसेगाव फाट्यापासून काही अंतरावर त्यांना एक मोटारसायकलवरील 4 चोरांनी त्यांच्याकडील मोटारसायकल आडवी धलावून धनराज सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नीला अडवून चाकूचा धाक दाखवून धमकावून आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. तेव्हा प्रियंका धनराज सूर्यवंशी आणि धनराज सूर्यवंशी यांनी जोरजोराने आरडाओरडा केल्याने यातील चोर त्यांच्याजवळील एक मोटारसायकल सोडून गेल्याची माहिती मिळाल्याने केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने, सहाय्यक फौजदार फुलचंद सानप, पोलीस नाईक पुरुषोत्तम शेप, पोलीस अंमलदार गोविंद मुंडे, सहाय्यक फौजदार शंभूदेव दराडे तसेच DB पथकातील पोलीस हवालदार नागरगोजे, पोलीस अंमलदार देवगुडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेची माहिती घेऊन चोरांकडील मोटारसायकल क्रमांक MH45Q 8183 ही जागेवरच मिळून आली. फिर्यादी धनराज नामदेव सूर्यवंशी यांनी नमूद चोराचे वर्णन सांगितल्याप्रमाणे CCTV कॅमेरे तपासले असता सदरील घटना ही CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि त्यावरून चोराची खात्री करून त्यांचा शोध घेत असताना या प्रकरणातील चोर हे केज शहरातून मोटारसायकलवर बसून केज कळंब रोडने जात असताना त्यांना पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने, पोलीस हवालदार अनिल नागरगोजे यांनी थांबण्याचा इशारा केला असता ते भरधाव वेगात मोटारसायकल चालवत होते. तेव्हा त्यांचा पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने आणि पोलीस हवालदार अनिल नागरगोजे यांनी चोराचा सिनेस्टाईल पाठलाग केला. नमूद आरोपी यांनी हॉटेल संतोष पॅलेस समोर मोटारसायकल क्रमांक MH44 3576 हे सोडून पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यापैकी 2 आरोपी यांना पकडले. त्यांना अधिक चौकशी करून विचारलं असता त्यांनी शेषराव हिम्मत शिंदे वय वर्ष 50 राहणार मोहा तालुका कळंब जिल्हा धाराशिव, भीमा आबा काळे वय वर्ष 19 राहणार दत्तनगर ढोकी तालुका जिल्हा धाराशिव अशी नावे असल्याचे सांगितले. त्यामधील शेषराव हिम्मत शिंदे याची झडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये गुन्ह्यातील चोरलेली रोख रक्कम 1800 रुपये मिळून आली. फिर्यादी धनराज नामदेव सूर्यवंशी वय वर्ष 30 व्यवसाय मजुरी राहणार पिसेगाव यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 371/2026 कलम 309(4) 309(6) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार फुलचंद सानप हे करत आहेत. सदरची कामगिरी ही प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने, सहाय्यक फौजदार फुलचंद सानप, पोलीस नाईक पुरुषोत्तम शेप, पोलीस अंमलदार गोविंद मुंडे, सहाय्यक फौजदार शंभूदेव दराडे तसेच DB पथकातील पोलीस हवालदार नागरगोजे, पोलीस अंमलदार देवगुडे यांनी केली आहे. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा.